ठिकाणी काहीतरी वादाच्या घटना घडतायत आणि समोरच्यांकडनं आरोप केला जातोय की भाजपला आपला पराभव दिसतोय म्हणून ते अशा प्रकारचे हल्ले करतायत आणि कुठेतरी शांततेत चाललेलं जे मतदान आहे ते सगळं बिघडवण्याचं काम सुरू आहे. खरं तर हे तर हास्यास्पद मला वाटतं की आम्ही शांतता बिघडवतो आहे. पहिल्या दिवसापासून विकासावर चालू झालेली निवडणूक त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. सुरुवातीला त्यांनी टीकात्मक केलं, नंतर अगदी त्यांनी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांवर आरोप करण्याचा प्रयत्न केला. नंतर गंभीर विषय वर आम्ही घेऊन निवडणूक लढवतोय, रस्ते, वीज, पाणी, धूळ या सगळ्या विषयांना बगल देत हास्य जत्रा सारखा कार्यक्रम घेऊन नटनटी आणून त्या ठिकाणी मतं मिळवण्याचा किंवा वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातही त्यांना यश नाही आलं आणि त्यानंतर त्यांच्याच संस्थेचा एक कर्मचारी त्याला मारलं म्हणून असं काहीतरी इव्हेंट पोलीस स्टेशनला केला. आम्ही निवेदन दिलं की 2 दिवसात जर सोने चोरीचे गुन्हेगार पकडले जातात तर याला देखील कोणी मारलं याचा शोध निकालाच्या आधी लावावा. अद्याप कोणी मारलं हे कळलं नाही, खर्चटलेलं सुद्धा नव्हतं, परंतु त्यांनी त्याच्यावरून पण मोठं आग पकड केलं की जीव घेणं हल्ला झाला आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तेही सपशेल फेल गेलं. आणि आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी कुठंतरी कुरघोडी काढून कुठंतरी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करून सर्व समाज सर्व स्तरावरचे लोक आज भारतीय जनता पार्टीच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना कोणी बूथवर माणसं मिळत नाहीये. या नैराश्यातून ते काही वेगळं करू पाहत आहे, 2 समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहत आहे, परंतु या डावपेचाला जनता भुलणार नाही आणि उद्याच या वेळेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला राहील. आमदार स्वतः फिरतायत आणि आरोप करतायत की तुमच्यावर की तुम्ही दबावाचं आणि सगळं याचं राजकारण करतायत दहशतीचं. लोकप्रतिनिधी स्वतः आमदार या ठिकाणी आहे, पोलीस स्टेशन, प्रशासन हे सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली किंवा आमदारांचं त्याच्यावर प्रशासकीय पकड असती आणि असं असताना हे उलट्या चोराच्या बोंबा ज्याला आपण मराठीत म्हण आहे, या तशा गोष्टी या ठिकाणी आमदारांच्या वतीने चालू आहे असं माझं स्पष्ट मत आहे. काय विश्वास आहे आज मतदान पार पडतंय, जनता पुन्हा आपल्याला 100% विजयाची खात्री खरं तर आज आमची झालेली आहे असं आमचं ठाम मत आहे. या ठिकाणी विश्वासनाम्यामध्ये जे काय मुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी जो काय विश्वास आमच्या कोपरगावकरांना दिलेला आहे तो पूर्णत्वास नेणार आहोत आम्ही, याची खात्री जनतेला पटलेली आहे. त्यामुळं उद्या होणाऱ्या निकालामध्ये आणि आजच्या मतदानामध्ये गुलाल हा आमचाच आहे, त्या पद्धतीचे मेसेज देखील आज त्या ठिकाणी आम्हाला यायला लागलेले आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.